आत्ता कुठं मळमळणं थांबलं बघ माझं. ठीक आहे बरं आता आत गेलीस ना की आराम करा, उगा इकडे तिकडे फिरू नकोस. होय. आणि तुला अगदीच अशक्तपणा वाटला तर आत्याकडनं लिंबू सरबत करून घे, म्हणजे थोडं बरं वाटेल तुला. करते. चल. बिचारा अक्षराला एकटीला सोडून आलोय मी इथं. तिला फोन नंबर गावला असेल ना? तुझा त्यो माणूस तिच्या हाताला लागला असेल का? अक्षराला फोन केला बेगर आहे ना, माझ्या जीवाला चैनच नाही पडणार. काय झालं? चल की. मेनका मी काय म्हणतोय, माझं आहे की नाही थोडं काम बाकी आहे, ते करतो आणि मी पटकन घरला येतो, तोवर तू आराम कर. चालतंय पण लवकर ये. हा होय आलोच मी. सुटली एकदाची. मामी अगं कुठे ओळखली तेस मला आधी सांगा, मामा तिकडं कशाला आलतो? कुठे आलतं? कात्यायनीच्या माळावर. मी त्या माणसाला पैसे द्यायला गेले होते तर माझ्या आधी मामा तिथं आले, समजा प्लॅनचा इस्कोट केला. अहो हातात आलेला डाऊन निसटला हो माझ्या. मामांना नको तिथं डोसकं चालवायची काय गरज होती? हा आता झालेला उद्योग कोण निस्तारणार आहे? हे देवानं तोंड दिले म्हणून उगाच काय बाई बोलू नकोस. जिथं तिथं माझी मर्जी आणि चहा संग खाते बुर्जी. तुला काय ग, तुला सवयच आहे काम झालं की मान सोडून टाकायची. नको तिथं टोचकत घालतीयास आणि आता आम्हाला शिकवतीयास वय. अहो मामी काय बोलायला लागलाय? मी का वागेन असं तुमच्याशी? मग का गेलीस तिथे एकटी? आम्हाला का सांगितलं नाहीस? हा तुझ्या या सुपीक डोसक्यात काय चाललंय आम्हाला काही कळत नाही वय. मामी शांतपणे ऐकून घ्या. अहो लई मोठा गोंधळ झाला होता. सुंदरनं त्या माणसाला आपल्या एरियात पाहिला होता. पुण्यांदा तो सुंदरच्या तावडीत घाव नाही ना, म्हणून त्याला आजच टपकवणं लई गरजेचं होतं. अहो ते समजा खरं आहे तुझं. अगं पण ह्याने तुझी मदतच केली असती ना व. हा तरी बी तू आम्हाला न सांगता का गेली एकटी? अहो मामांना जर घेऊन गेले असते ना तर तो माणूस मला भेटायला तयार झालाच नसता. आधीच तो मामांना लई घाबरलाय, म्हणून त्याला आज भेटणं त्याच जागी त्याचा गेम करणं लई गरजेचं होतं. या पलीकडे माझ्या डोसक्यात काय बी चालू नव्हतं, कळलं का? अक्षर मॅडम, तुम्ही काय करता काय वागता याचा जरा तरी विचार करा. तुमच्यासारख्या पोलिसांमुळेच ना पोलीस खात्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खराब होतोय. तुम्हीच कायदा पाळत नाही म्हटल्यावरती लोकांना तरी काय बोलायचं नाही का? सॉरी सर. अक्षरा फोन का उचलत नाही? काय गडबड तर झाली नसेल ना? अक्षराच्या जीवाला काय धोका नसेल ना? तो कुंड तर माग आला नसेल ना? एक अक्षर बोलू नका. तुम्हाला 1 महिन्यासाठी सस्पेंड केलं हे कदाचित ना विसरलात तुम्ही. पोलीस खात्यामध्ये कुठल्याच पदावरती तुमचा हक्क नाहीये, तर मग तुम्ही गुन्हेगारांचे वॉन्टेडचे पोस्टर्स कसे काय लावू शकता? साहेब तुम्ही त्यांना बोलू नका का? यात त्यांची काहीच चूक नाही. हे सगळं ना मी माझ्या मनानं केलंय. माझी चूक झाली, मला माफ करा. हे आणि यातलं त्यांना खरंच काय माहित नाही. माझं चुकलं. हे असं काय करताना त्यांना विचारायला पाहिजे होतं. मला माफ करा. अक्षर मॅडम हा काय बोलतोय? खरं बोलतोय का हा? हे खरंय असं जर मी सांगितलं तर बारक्याला जेल होईल. उगाच अडकेल तो यात. हा काय बोलतोय? बारक्या रे काय चाललंय तुझं? का उगाच खोटं बोलतोयस तू? तू उगाच सगळे आरोप स्वतःवर घेतोयस. वहिनी एक शब्द बोलू नकोस. बाहेर जाऊन बस जा. जा. सर मला काय ऐकायचं नाही तुमचं. काय हे सगळं प्रकरण आहे ना मी सुंदरी मॅडमच्या कानावरती घातलेलं आहे आणि त्यांचा एक निरोप आहे की आता तुम्हाला मुदत वाढवून मिळणार नाही.
या आठवड्याभरात या केसचा निकाल लावावा लागेल, तेव्हा तुम्हीच विचार करा. महिन्याभरात तुला काही नाही सापडलं तर मला तुला नोकरीवरून कमी करावं लागेल. हा सगळा असा खेळ तुझ्या डोसक्यात होता ते आम्हाला सांगायचंच ना. आम्हाला कसं कळणार? या समजाचा इचकाना तुम्हीच आधी करून ठेवलाय. पहिल्याच दावाला पैसे द्यायला गेले होते तेव्हाच कणका पाडला असताना तर आज ही वेळ आलीच नसती. पण तुमच्याच्यानं ते काम काही झालं नाही, पण फक्त दुसऱ्याच्या नावानं बॉम्बा मारा. मेनका, अहो तुम्ही त्याचा जीव घ्याल म्हणून पुरता घाबरले होते हो. म्हणून त्यानं अट टाकली होती की पैसे द्यायच्या टायमाला तू फक्त एकटीच ये. अगं मेनका, ते समज खरं आहे. मामी आजच त्याचा पत्ता कट करणार होते मी, पण हे मामा मध्ये आले समजाचा इस्कोट करून टाकला. निसटला माझ्या हातून तो. आता रागाच्या भरात काय करीन काय सांगता येत नाही. नाही काय नाही करणार ती. धमकी देऊन गेलाय, तुझी वाट लावीन, तुला फासाव चढवीन म्हणून. आता कधी बी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये तोंड उघडून मी काय करू? अगं काळजी करू नकोस तू. आता या पुढे सगळं मी माझ्या लेवलला हँडल करतो. तुमची काय लेवल आहे ना ती मला आधीच सांगून ठेवा, कारण मला आता कामात कसली बी हाय काय नकोय. अगं काय नाही ग मेनका, माझी सगळी माणसं मी कामाला लावतो आणि त्या उंदराला बिळातनं बाहेर काढून ठेचतो का नाही बघच. तू काळजी नको करूस. सगळ्या अड्ड्यांवर माझी माणसं पाठवतो. कुठं ना कुठं तर घावलंच ना देऊ आपल्याला. अहो पर तो अड्ड्यावर न जगता पोलीस स्टेशनला गेला तर? असं काय बी होणार नाही उर्वशी. हे बघा, माझी काही माणसं मी पोलीस स्टेशनच्या बाहेर पण तैनात करणार आहे. कुठं ना कुठं तरी नजराला गावलंच की देऊ. आणि एकदा जर का नजराला गावला का नाही की जागच्या जागी डाळायचाच. त्यामुळे तुम्ही दोघी बी टेन्शन घेऊ नका. थोड्याच वेळात त्याला तुमच्या पुढ्यात उभं करतो म्हणे बघाच. जाग्या उपेगिरी चेक. वहिनी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला अशी मान खाली घालावी लागली. उगाच तुम्हाला साहेबांची बोलणी ऐकून घ्यायला लागली. हे बघ बारक्या, मनात आता कुठलंही गिल्ट न ठेवता मला सांग, का केलंस हे सगळं? का वागलास असं? मला मदतच करायची होती तुमची. तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती माझी. तुम्हाला सुंदरला दोघांना बी असं लय मदत करायची इच्छा होत होती माझी. सुंदर अडचणीत येऊ नये म्हणून. आणि तुम्ही तर राखी बांधली मला. तुम्ही तर बहीणच आहे माझी, म्हणून कुणाला न सांगता हे पाऊल उचल. हे बघ, मला तुझा उद्देश कळतोय. आम्हा दोघांसाठी तुझा जीव तळमळतो, खूप मदत करावीशी वाटते, सगळं मान्य आहे बाळा. पण तू असा कायदा हातात घ्यायला नको होतास. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करायचं हे का विसरलास तू? हे इथे मीच बोलवलं त्याला फोन करून. अक्षरा, तू बरी आहेस ना व? आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एकदा का तो माणूस आपल्या हाती लागला ना की समधी प्रश्न मार्गी निघतील. आणि हे बघ, मला खात्री आहे तुझे प्रामाणिक प्रयत्नांना वाया जाणार नाही. समज नीट होणार आहे. अक्षरा, अगं काय बोलतोय मी? हा काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? बाशिंगे साहेबांनी सुंदरीला सगळं सांगितलंय. 1 आठवड्याचाच कालावधी आहे आणि 1 आठवड्यानंतर सुंदरी निकाल कळवणार आहे. अगं अक्षरा, काय तू निकाल लावलंयस? हा हे बघ, तू आहे की नाही अजिबात काळजी करू नकोस. आपल्या हातून सगळं निसटून चाललंय. दिलेला कालावधी संपत आलाय. मला ना कळत नाही आता मी हे सगळं कसं सावरू. अक्षरा,
आपली बाजू ना अजिबात चुकीची नाही आहे बघ. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी आहे की नाही सत्याचाच विजय होतोय. आणि तुझ्या केसचा निकाल आहे ना तुझ्या बाजूनच लागणार आहे. मला खात्री आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तरी हे बघ, आता ना कसला विचार करू नकोस. बरं हे समजू सोड, मला सांग, तुला त्या गुंडाचा नंबर मिळाला होता ना? त्याचं पुढे काय झालं? तोच नंबर मी मॅडम जय जैन. मॅडम, तुम्ही जो नंबर दिला होता ना तो बंद लागतोय. तो स्विच ऑन झाला की मी तुम्हाला लगेच त्याचं लोकेशन शेअर करतो. ठीक आहे पवार, थँक्यू सो मच. मॅडम एक सांगू का? बोला ना. मॅडम हे तुमचं मी काम करून देतो, पण ह्या पुढे मला तुमची जास्त मदत नाही करता येणार हो. म्हणजे बाशिंगे साहेबांनी समद्यांना बजावलंय तुमची मदत करायची नाही म्हणून. आणि जर कुणी मदत करताना आढळला तो नोकरीवरनं कायमचं घरी बसावं लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही रिस्क घेऊन काही करू नका. शेवटी तुमची नोकरी जास्त महत्वाची आहे. आतापर्यंत जे काय केलं त्यासाठी खरंच थँक्यू. मॅडम लोकेशन ट्रेस झालं की तुम्हाला लगेच पाठवतो. पवार, इकडून नाही इकडनं जा. सरांना उगाच डाऊट नको यायला. ओके मॅम. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हा नंबर ट्रेस होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. चला या मेनका नेशनमुळं मला आयुष्याची वाट लागली. जेव्हा गरज होती तेव्हा माझ्याकडनं कामं करून घेतली आणि आता चहातल्या माशीसारखं मला बाहेर फेकून द्यायले. माझे जीवावर उठलेत. चला कसले फितूर निघले दोघं बी. आता लय झालं. यांचा कसा कचरा करतो ना ते बघाच तुम्ही. आता ठरलं, माफीचा साक्षीदार व्हायचं आणि यांच्या आयुष्याचा खेळ खलास करून टाकायचा. आई शपथ, केवढा गोळ होऊन बसलाय. बारक्या, तुला काही अक्कल आहे का रे? कोणी सांगितलं होतं तुला नको ते उद्योग करायला? हे असं सगळं वागलास ना कुणाला न विचारता, आता ते कितीला पडेल बघ. खरंच माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. मला खरंच माहित नव्हतं असं काय होईल. मला वहिनींना अडकवायची अजिबात इच्छा नव्हती. उलट त्यांना मदत व्हावी म्हणून मी हा समज केलं. त्यात ती मेनका, मला आधीपासूनच लय राग येतो तिचा. ती सुंदर आणि वहिनीमध्ये आलेलं ना मला अजिबात सहन होत नाही. तिला अद्दल घडावी म्हणून हे सगळं केलं. पण ह्या सगळ्याचा उपयोग नाही, उपद्रव झालाय. आता या सगळ्यामुळे ताईच्या जीवाला किती घोर आहे कळतंय का तुला काही? शरू, शांत हो. आता त्याला ओरडून त्याला चूक सुधारता येणार आहे बाई. जे झालं ते झालं. आता यापुढे आपल्याला काय करता येईल ना याचा विचार करायला हवा. शरू, आई बोलतात ते बरोबर आहे. उगाच त्याच्यावर रागराग करून काही होणार नाही. ताई पण शरू, आता तूही डोक्यातनं हे सगळे विचार काढून टाक. आणि बारक्या, तूही शांत हो, नको टेन्शन घेऊ. आई म्हणतात ते बरोबर आहे. आपण आता पुढे काय करायचं हा विचार करायला हवा. अक्षरा,
त्या हवालदार पवारांशी काही बोलणं झालं का ग तुझं? कळलं का पुढं काय झालंय? नाही आई, त्या माणसाचा फोन स्विच ऑफ लागतोय, त्यामुळे ट्रेस नाही होऊ शकत आहे नंबर. हो मामा, अहो किती वेळ झाला, तुमच्या माणसं पोचल्यात ना हो तिथं, अजून त्याचा पत्ता कसा नाही? हो मामा, अहो काय? अगं हो, किती टेन्शन घ्यायला लागलीस तू. जरा थंड घे की. हे बघा, आपल्या माणसांच्या हाताला काय लागलं नसेल म्हणून अजून काही खबर आली नाही. आणि या पोलीस स्टेशनच्या आवारात बी तो फिरकू शकत नाही, ह्याची करेक्ट सोय केलेली आहे मी. लक्षात असू दे. मेनका, तू काळजी करू नकोस. यांची माणसं लई कामाची आहेत. दरवेळेला त्यांचं काम चोख बजावतात. या वेळेला बी आपलं काम व्यवस्थित होणार. यांचा फोन आहे. हॅलो अक्षरा. बोला. अगं त्या पवार हवालदारांचा फोन आला की नाही? काय कळलं की नाही? नाही अहो, त्या माणसाचा फोन स्विच ऑफ आहे, त्यामुळे ट्रेस नाही होऊ शकत आहे. अगं अक्षरा, त्यासनी नंबर देऊन किती वेळ झाला. आता पातुरांना हाती काहीतरी लागा पाहिजे होतं. मला असं वाटतं त्या माणसाने मुद्दाम फोन स्विच ऑफ ठेवलाय की ट्रेस होऊच नाही. हा, असं बी असेल. बरोबर आहे तुझं म्हणणं. बरं अक्षरा, मी काय म्हणतो, तुला काय कळलं ना की लगेच मला कळव. मी हा जागाच आहे, कळलं का? हो, मी कळवते तुम्हाला, नका काळजी करू. हां, ठेवते. आता इथवर आलो आहे तर माफीचा साक्षीदार व्हायचंच. त्या यशवंत आणि मेनकाची वाट लावून टाकायची. त्या मेनकाला फोन करतो आणि सांगतो, तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब होणार. तुझं दिस भरलं, आता तयार राहा. तुमचा खेळ तर मॅच संपवणार. कोण सोड सोड, कोण आहे, कोण आहे, सोड. इतका येळ गेलाय तरी तो रंग्या अजून हाताला घावलेला नाही. तो जो पोलीस स्टेशनला पोहोचला तर चांगलीच वाट लागणार आहे. शी! काय मामाचं. कुठं आहे रंग्या कुठं आहे? पोलीस स्टेशनला गेलाय का? त्यानं अजून काय केलंय का? अगं थांब, आपल्या मागचं गिरण आता कायमचं निघून गेलेलं आहे. आता हीच वेळ आहे पार्टी करायची. चल पार्टी करू. पार्टी? अगं माझ्या माणसांनी रंग्याला पकडला. खरंच? अगं मग काय, तुला खोटं सांगायला लागलोय बाई. कुठं कुठं सापडला? कुठं? आपला अंदाज होता का नाही, तसंच घडलं बघ. पोलीस स्टेशनच्या आवारात दबक्या पावलानं चालला होता. माझ्या माणसाच्या नजरेत पडला. माणसाने लगेच त्याला डाळला. त्याला घेऊन चालले जाता अड्ड्यावर. चांगला तोडपाणी देणार आहे बघ, सुट्टीच नाही. आपल्याशी पंगा घेतला का नाही, आज त्याचं काही खरं नाही. मामा, आता काही झालं ना तरी तो आपल्या तावडीतून सुटता कामा नाही बरं. बोला पवार. मॅडम, लोकेशन ट्रेस झालंय. काय? लोकेशन काय? साधारण बावडा एरिया, करवीर पोलीस स्टेशनच्या बाजूला. मला ॲड्रेस मेसेज करा. आणि थँक्यू, तुमची खूप मोठी मदत झाली. मॅडम, जेवढं जमलं तेवढं मी केलं तुमच्यासाठी. नाही, तुमची मदत खरंच खूप मोलाची आहे. तुमचं मनापासून आभार. ठेवते. जय हिंद मॅम. आता तो माणूस माझ्या हातनं सुटणार नाही. आता तो माझ्या तावडीतून सुटणार नाही.
ए मुकाड्यानं बसायचा उगं वाचवच नाही करायची डोक्याला शॉट नाही पाहिजे आपल्या काय सावऱ्या चांगला चिंबिवलायस की आला वय तर मेरगा बघितलं का कसा पक्क आपल्याला कोंबड्यावाने फडफडायला लागला ह्यो होय की लईच फडफडायला लागले त्यामुळं जोपर्यंत याला मी ठेचत नाही ना तोपर्यंत मला चैन पडायची नाही. घ्या ही बाटली आणि ओतायच्या नारड्यात. काय किडे मारायचं औषध हे बाजून ह्याला काय होणार आहे काय नुसता वळवळत बस रे इथं ह्याचं आपल्याला डायरेक्ट वरचं तिकीट काढायचं. मग नक्की करायचं तरी काय? काय करायचं यो आपले का नाही कायम तयारी पूर्ण असते. टप्प्यात आलं की लगेच कार्यक्रम करतो आपण. खटक्याव बोट विषय कट.